नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। इकडे मात्र मालती राणीचा असा काही छळ करते ना, अक्षरशः तिचे वकिलीच्या अभ्यासाचे पुस्तक मात्र चुलीतच टाकते। इंद्रजितने पुस्तकांसाठी हातातलं घड्याळ विकलं या गोष्टीचा राग व्यक्त करत मालती मात्र राणीचा उच्छाद मांडून टाकते। इकडे मात्र मित्रांनो, राणी इंद्रा खुश असतात का तर राणीच्या प्लॅनमुळे विक्रांतची डील कॅन्सल झाली आहे। इंद्रा राणीने मस्त आनंदात पाणीपुरीची पार्टी देखील केली आहे, परंतु मालती मात्र त्यांचा आनंद 2 मिनिट सुद्धा टिकू देत नाही। हो मित्रांनो, मालिकेमध्ये खूप मोठं वळण येणार आहे आणि आजचा भाग इतका काही इंटरेस्टिंग असा आपल्याला दाखवला आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर मंडळी, आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण काय बघतोय, इकडे राणी जी असते, राणी त्या आता डील करणाऱ्या क्लायंटला जाऊन बोलते, हे बघा सर, फॅक्टरी अजिबात तुम्ही विकत घेऊ नका, हा माणूस 1 नंबरचा फ्रॉड आहे आणि या फॅक्टरीचे ओनर ते खरे नाही आहेत, तर त्या फॅक्टरीचे ओनर इंद्रजित महाडिक आहेत। असं म्हटल्याच्या नंतर मात्र राणी पुढे बोलते, सर तुम्ही ही फॅक्टरी विकत घेऊ नका, नाहीतर तुम्हाला 312 या कलमेनुसार कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतील। फॅक्टरीसाठी खूप तुमचे पैसे जातील आणि तुमचं नुकसान होईल। मी तुमची शुभचिंतक म्हणून तुम्हाला खूप चांगला आता सल्ला देत आहे। असं आता तो बोलून तिकडून राणी मात्र निघून जाते। विक्रांत आता बोलतो, सर अच्छा हुआ आप जल्दी आए। आता मात्र तो क्लायंट जेव्हा विक्रांतच्या समोर जातो तेव्हा विक्रांत त्याचं स्वागत करतो आणि विक्रांत तो, सर आपण जल्दी जल्दी ये डील अभी कर लेंगे। आता मात्र आपण लवकर डील करू आणि ही डील लवकर झाली पाहिजे, आता काहीच टेन्शन नाही आहे। आता मात्र तो क्लायंट जो वकील घेऊन आलेला असतो तो म्हणता, हे बघा, माझ्या कानावर अशी गोष्ट आली आहे की ही फॅक्टरी तुमची नाही आहे, ही फॅक्टरी तुम्ही जबरदस्तीने कुणाकडून तरी फसवून तुम्ही आपल्या नावाने केली आहे, ती पण तुमच्या काकांकडून। त्यांची इच्छा नसताना तुम्ही त्यांच्या खोट्या सह्या घेऊन ही फॅक्टरी तुमच्या नावावर केली आहे, सांगा बरं हे खरं आहे का? असं म्हटल्याच्या नंतर मित्रांनो, लगेच आता विक्रांत म्हणतो, हे बघा तुम्ही काही पण बोलताय, आम्ही ही फॅक्टरी अजिबात काही कोणाला फसवून घेतलेली नाही आहे। क्लायंट मात्र त्याच्या बोलण्यावर ठाम असतो, तो सरळ म्हणतो, ही फॅक्टरी आम्ही विकत घेऊ शकणार नाही आहे आणि ही डील कॅन्सल। आता मात्र प्रेक्षकांनो, तो बोलतो, काय अहो असं प्लीज नका बोलू। आता तो माणूस तिथून तडक निघून तर जातो। इकडे विक्रांत म्हणतो, आता मी काय करू? विक्रांतची भयंकर चिडचिड चालू असते। विक्रांत तिकडेच पाय आपटत आपटत आता निघतो। राणी इंद्रा कॅफेमधून हे सगळं बघत असतात आणि खूप त्यांना आनंद होतो। राणी इंद्रा इतके आनंदात असतात आणि दोघं सुद्धा तिकडून निघतात। आता राणी रोडनी जेव्हा जाते तेव्हा त्या दोघांना पार्टी करायची असते, का तर विक्रांतचा प्लॅन फ्लॉप झाला आहे म्हणून या दोघांना आता सेलिब्रेशन करायचं असतं। इकडे हे दोघं इतके खुश आणि आता जाताना त्यांना पाणीपुरीवाला दिसतो। ती बोलते, सर आज खूप भारी काम झालं आहे, आपल्या मनाप्रमाणे झालं आहे। इंद्रा बोलतो, राणी खरंच तू काय कमाल करून दाखवली आहे ना, तुला माहिती नाही आहे राणी, खूप मोठं काम तू केलं आहेस। आता मात्र आपण पार्टी करायला हवी आहे, सेलिब्रेशन करायला हवं आहे राणी, तुझं जितकं कौतुक करावं ना तितकं कमी आहे खरंच। आता मात्र राणी बोलते, सर इतकं कशाला कौतुक करताय, असं काही मी वेगळं केलेलं नाही आहे, हे तुमच्या मदतीशिवाय शक्य झालंच नसतं। राणी आता तू खूप मोठी वकील हो आणि सगळ्यांना न्याय मिळवून द्यायचे कामं कर। आता मात्र तू वकील झाल्यावर तू काय काय करू शकतेस ना राणी, मला माहिती आहे। इंद्रा इकडे बोलत असतो तेव्हा राणी इंद्रा आता काहीतरी खायचं का असं म्हणून चक्क पाणीपुरीवाल्याकडे जातात। आता राणी तर म्हणते, हो सर चला आपण मस्त पाणीपुरी खाऊया। आता दोघे जेव्हा इकडे येतात, मस्त आता पाणीपुरीवर ताव मारतात। ते म्हणतात की 2 प्लेट पाणीपुरी द्या। तो माणूस म्हणतो, अहो कशाला, आमच्या 2 प्लेटा भरतात, एकाच प्लेटीत खा ना, तुम्ही नवरा बायको आहात ना, मग एका प्लेटीत खा। अहो एका प्लेटमध्ये खाल्ल्याने नवरा बायकोचं प्रेमसुद्धा वाढतं। आता मात्र इंद्रा राणी त्याचं ऐकून अक्षरशः एका प्लेटमध्ये पाणीपुरी खातात। आता मात्र प्रेक्षकांनो, इंद्राला पाणीपुरी काही सहनच होत नाही, त्याला इतकं तिखट लागतं आणि राणी म्हणते, सर काय तिखट लागते तुम्हाला, अजिबात तिखट नाही आहे। आता मात्र नुसता इंद्रा गोड पाणीपुरी खात असतो, त्याला तिखट खायची सवयच नाही आहे, अजिबात तो तिखट खाऊ शकत नाही। आता मात्र इकडे इंद्रा म्हणत असतो, हे बघा तसं आता अजिबात काही नाही आहे, मला थोडीशी सवय नाही आहे म्हणून मी खाऊ शकत नाही, पण राणी तू मला चॅलेंज करू नको, मी खाईल बरं का। आता मात्र मित्रांनो, इकडे तिखट पाणीपुरी खायला इंद्रा चालू करतो, राणीसाठी पण तिखट। आता हे दोघं मस्त एन्जॉय करत असतात। राणी जी असते पाणीपुरी खात असते आणि तिकडून शेवटी जातात। आता ते जाताना इंद्रा मात्र बोलतो, राणी काय झालं? इंद्रा तिकडून जातो। इंद्रा म्हणतो, राणी अगं तुझी पुस्तकं घ्यायचीत ना, पुस्तकाचं दुकान आता जवळच आहे, तू पुढे हो, मी तुझी पुस्तकं घेऊन येतो।
आता इंद्रा पुस्तकं घेऊन राणीकडे येतो खरं, पण नेमकं इंद्राने त्याच्याकडे पैसे नसताना पुस्तकं आणले कुठून. आता इंद्रा डायरेक्ट म्हणतो, हे घे राणी, तुझ्या अभ्यासाचे सगळे बुक्स आता आलेत. राणी बोलते, सर पैसे कुठून आणले. तर आता इंद्रा बोलतो, अगं मला ओळखलं नाहीस तू, मी इंद्रजित महाडिक आहे आणि त्या महाडिकांचा मुलगा आहे ना मी, आबासाहेबांचा, मग त्यामुळे तुमच्याकडून पैसे घेणार नाही असं दुकानदाराने म्हटलं. आणि अगं त्याने काहीच पैसे घेतले नाही. आता मात्र त्याने माझ्याकडून पैसेच घेतले नाही. इकडे मात्र मित्रांनो राणीला कळून चुकतं की इंद्रजित सर खोटं बोलतायत. काय सर मला उल्लू बनवतात, त्यांनी पुस्तकाचे पैसे नाही घेतले. इंद्रा बोलतो, नाही ना. अगं ते दोघे आता जेव्हा घरी येतात तेव्हा उर्मिला आता इकडे प्रेक्षकांनो खूप खुश असते. उर्मिलाला वाटतं आपली डील झाली आहे. आता डील तर इकडे झालीच नाही आहे मित्रांनो, इकडे विक्रांतचं तोंड मात्र पडलेलं असतं. आता राणी इंद्राची तर दणक्यात पार्टी असते आणि विक्रांत उर्मिलाची चांगली फोत्रीच झालेली असते. तेवढ्यात आता इकडे विक्रांत घरी येतो, सगळे आदळापट संताप व्यक्त करतो. तर इकडे उर्मिला जी आहे ती धावत येते. अरे काय झालं विक्रांत, तू काय असं चिडतोयस, काही झालंय का. आज पण डील झाली नाही आहे, पूर्ण डील कॅन्सल झाली आहे. आता तुला काय सांगू मी, आपलं एकही काम धड होत नाही आहे. राणी इंद्राने नक्कीच काहीतरी काडी केली आहे असं म्हणून मित्रांनो विक्रांत उर्मिलाला सांगत असतो. आता मात्र पुढच्या भागात नेमका काय ट्विस्ट येणार आहे हे बघायसाठी पुढचा भाग नक्की बघा. मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.